ज्याही विद्यार्थ्यांना 2026-27 साठी जर CET एक्झाम द्यायची असेल, जसे की यामध्ये B.Ed अभ्यासक्रम येतो, या व्यतिरिक्त जेवढेही अभ्यासक्रम आहे जे CET मार्फत घेण्यात येतात त्यांच्यासाठी एक नवीन परिपत्रक जाहीर झालेलं आहे। तर बघू शकता, जर तुम्ही CET सेलच्या साईटवर आले तर तुम्हाला यामध्ये एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे ऑल CETसाठी। यामध्ये B.Ed CET, त्यानंतर MST CET, त्यानंतर MCA MBA या प्रकारे A to Z ज्याही अभ्यासक्रमाला CET लागते त्यांच्यासाठी हे परिपत्रक अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। बघू शकता 22/12/2025 ला अशा प्रकारे एक पब्लिक नोटीस म्हणून एक परिपत्रक आलेलं आहे। यामध्ये नेमकी कोणती माहिती आहे तुम्हाला सांगतोय। बघू शकता यामध्ये आधार ऑथेंटिकेशन होणार आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांना त्यांचे आधार कार्ड हे अपडेट असणं गरजेचं आहे। त्यामध्ये कोणती कोणती माहिती अपडेट पाहिजे हे सुद्धा आपण बघणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना अपार ID काढायची आहे। तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून अपार ID काढू शकता। त्या अगोदर तुम्ही तुमचे जे आधार कार्ड आहे हे अपडेट करून घ्या जर अपडेट नसेल तर। आणि जेही विद्यार्थी हँडिकॅप आहे त्यांना जे हँडिकॅप सर्टिफिकेट आहे ऑनलाईन ते हँडिकॅप सर्टिफिकेट काढण्याबद्दल यामध्ये CET 2026 यांच्याकडून संपूर्ण इन्स्ट्रक्शन म्हणून एक माहिती प्रोव्हाइड केलेली आहे। तर 2026-27 मध्ये आता CETचे फॉर्म सुरू होणार आहे येत्या काही दिवसामध्ये, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण जी अपडेट आहे ही उपलब्ध केली जाणार। एकदा फॉर्म सुरू झाले की आपल्याला त्यावरती आपले फॉर्म फिलअप करायचे आहे। तर फॉर्म फिलअप करायच्या अगोदर जे आता CET सेलकडून जशी जशी अपडेट येईल ती अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्याप्रकारे तुम्ही जशी अपडेट मिळते त्याप्रकारे फॉलो करा आणि आपले जेही काम आहे हे कंप्लीट करणे सुरू करा। तर यामध्ये जे आधारवाल्यांसाठी इन्स्ट्रक्शन काय दिलेले बघू शकता। तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्या। यामध्ये तुमचे नाव व्यवस्थित आहे का, डेट ऑफ बर्थ, तुमचा फोटो जो तो आधारवरती असतो तो लेटेस्ट आहे का, ॲड्रेस, फादर नेम आणि मोबाईल नंबर हा लिंक आहे का। कारण आता आधार ऑथेंटिकेशन असणार आहे, म्हणजे जो नंबर तुमच्या आधारला लिंक असेल त्यावरती OTP जाणार आहे। OTP जाण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। आता हा मोबाईल नंबर तुमचाच असला पाहिजे असं नाही आहे, वडिलांचा, आईचा, भावाचा असला तरीही चालेल। फक्त आपल्याला फॉर्म फिलअप करताना OTP मिळणं अतिशय गरजेचं राहणार आहे। तर यामध्ये कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट करू शकता। त्यानंतर तुम्हाला परमनंट अकॅडमिक अकाउंट हे रजिस्टर करायचं आहे, म्हणजे अपार ID काढायची आहे। जर तुम्हाला अपार ID काढता येत नसेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपार ID कसा काढायचा या संदर्भात संपूर्ण माहिती CETच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार। त्यासाठी तुम्ही संपूर्ण तो व्हिडिओ बघून तुम्ही अपार ID काढून घ्या। अपार ID जपून ठेवा, कारण CETच्या फॉर्ममध्ये तुम्हाला अपार ID लागू शकतो याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर जे विद्यार्थी हँडिकॅप असेल त्यांना UDID कार्ड काढावे लागेल, हे सुद्धा कंपल्सरी सांगितलेलं आहे, कारण की यावर्षी आता स्ट्रिक होणार आहे अशाबद्दलची माहिती आलेली आहे। तर अशाबद्दलचं परिपत्रक आलेलं आहे। जे विद्यार्थी B.Ed वगैरे करत असेल त्यांनी सुद्धा हे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, अपडेटेड राहा। बाकीचे जे विद्यार्थी CET मार्फत अभ्यासक्रम घेत असेल त्यांनी सुद्धा अपडेटेड राहा। संपूर्ण माहिती, संपूर्ण CETची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।